मुंबईमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। अनेक भागांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होतोय। मुंबईहून ठाणे नाशिककडे जाणारी वाहतूक त्यामुळे खोळंबलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईमध्ये मुसळधार पावसाने पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। रात्रीपासूनच पावसाचा जोर कायम आहे आणि रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। चुनाभट्टी सोमय्या मैदान परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग तिथली वाहतूक सध्या संथ गतीने सुरू आहे। किंग सर्कल गांधीनगर भागामध्ये पाणी साचल्यामुळे मुंबईहून ठाणे नाशिककडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे। पावसाचा जोर सर्वत्रच पाहायला मिळतोय। रात्रीपासूनच कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई उपनगर त्यासह इतर भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। आणि या सगळ्यासाठी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, कुठे कुठे पाणी साचलेलं आहे आणि सध्याचे काय अपडेट्स आहेत? माझ्या मागे तुम्ही बघताय की रस्त्याला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय असं म्हणायला हरकत नाहीये। सोमय्या कॉलेजच्या समोरचा हा परिसर आहे। एका बाजूने आपल्याला रस्ता चेंबूरला जाणारा आहे, दुसऱ्या बाजूला दक्षिण मुंबईकडे जाणारा आहे आणि हा जो पूल आपल्याला दिसतो आहे हा BKC कडे जाणारा पूल आहे। त्याच्यामुळे या रस्त्यावर सर्वात जास्त अगदी मागेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक कोंडी तर आहेच, मात्र सोमय्या कॉलेजच्या समोरचा हा परिसर आपल्याला दिसतोय, सोमय्या ग्राउंड समोरचा अक्षरशः गुडघाभर पाणी आहे। आणि खरं तर ज्या पद्धतीने मध्यरात्रीपासून 1 वाजेपासून जो प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळलेला आहे, साधारणतः 200 मिलीमीटर इतका पाऊस केवळ 3 ते 5 तासांमध्ये कोसळला आहे आणि त्याच्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। खरं तर इथून पुढचा जो परिसर आहे म्हणजे सायन गांधी मार्केटकडचा जो परिसर आहे त्या ठिकाणी सातत्याने जर मुसळधार पाऊस झाला तर पाणी तुंबतं। मात्र नव्यानं सोमय्या ग्राउंड समोर हा एक नवीन स्पॉट खरं तर तयार झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण मुंबईमध्ये शक्यतो या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचत नाही। मात्र मध्यरात्रीच्या पावसानंतर आता या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतंय। या पाण्याचा निचरा व्हायला सुद्धा जागा नाहीये, कारण मुंबई महापालिकेचं रस्ते वाहतूक खात्याचं काम सुरू आहे। काही ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे जमिनी खालनं जाणाऱ्या ज्या युटिलिटीज आहेत त्या सुद्धा खोदलेल्या आहेत। त्यामुळे पाण्याचा निचरा होणं प्रचंड अवघड आहे। इथे सध्याच्या घडीला कोणताही ट्रॅफिक पोलीस मला दिसत नाहीये किंवा मुंबई महापालिकेचा कोणताही कर्मचारी सुद्धा दिसत नाहीये। आजूबाजूला कुठे मॅनहोल असतील तर त्या ठिकाणाहून पाणीचा निचरा व्हायला जागा असू शकते, मात्र मॅनहोल सुद्धा उघडण्यात आलेत अशी सध्याची परिस्थिती मला इथे दिसून येत नाहीये। त्याच्यामुळे अक्षरशः गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। जे पादचारी आहेत ते आपल्याला समोर दिसत आहेत की अक्षरशः गुडघाभर पाण्यातनं ते वाट काढतायत। बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा तर लागलेल्या आहेत। नुकतीच याच वाहतूक कोंडीतून माझी सुद्धा काही 1 मिनिटापूर्वी सुटका झालेली आहे। त्याच्यामुळे इथून पुढचा प्रवास हा अधिकाधिक खडतर असणार आहे, हेच मला आतापर्यंतच्या प्रवासानं दाखवून दिलेलं आहे। आज गोपाळकाल्याचा उत्सव आहे, दहीहंडीचा उत्सव आहे, त्याच्यामुळे मोठ्या संख्येने उपनगरातून किंवा मुंबईच्या बाहेरनं सुद्धा तरुण मंडळींचे जत्थे ट्रक भरून मुंबईकडे येत असतात, मुंबईतल्या हंड्या फोडण्यासाठी येत असतात। त्याच्यामुळे आजचा दिवस हा निश्चितपणे गोविंदांसाठी सुद्धा आव्हानात्मक असणार आहे, कारण गोपाळकाल्याचा उत्सवावरती या मुसळधार पावसाचं सावट तर आहे। सध्याच्या घडीला पावसानं विश्रांती घेतली असली तरी सुद्धा अजूनही रिमझिम पाऊस बरसताना आपल्याला बघायला मिळतोय। हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे मुंबईसाठी आणि सध्या आपण बघतोय की अक्षरशः गुडघाभर पाण्यातनं नागरिकांना वाट काढावी लागते। त्याच्यामुळे मुंबईकरांनो स्वतःची काळजी घ्या, गरज नसेल तर अजिबातच घराच्या बाहेर पडू नका असं आवाहन आता हवामान खातं आणि महापालिका दोन्ही करताय। अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहिलेली आहे। मुंबईमध्ये सध्या अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे आणि हवामान विभागाने सुद्धा रेड अलर्ट घोषित केला आहे।